नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. पालक आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात पालकाचा समावेश करायला हवा असं आपण नेहमी ऐकतो. पालकाची त्याच पद्धतीने बनवलेली भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर मी आज तुमच्यासाठी खूपच युनिक आणि टेस्टी अशी पालक मटरची भाजी दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाजी बनवण्यासाठी मी मस्त असा कोवळा पालक घेतला आहे. हा पालक सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडा कोरडा झाल्यानंतर या पालकाच्या कोवळ्या देठासकट हा पालक बारीक असा चिरून घ्यायचा. हे बघा, पालक कसा बारीक चिरून घेतला आहे. पालक हा चिरण्या अगोदरच धुवून घ्यायचा. सुरुवातीला या भाजीसाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊयात. त्यासाठी मी या ठिकाणी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. या ठिकाणी मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे, एक लसूणचा गड्डा आणि थोडंसं अद्रक. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये 4 ते 5 काजूही टाकून घ्यायचे. काजूमुळे खूप छान अशी टेस्ट येते या ग्रेव्हीला. यामध्येच काही कढीपत्त्याची पाने टाकून याचं असं बारीक वाटण करून घ्यायचं. हे बघा, हे मिक्सरला बारीक असं याचं वाटण तयार करून झालंय. आता आपण जाऊयात गॅसकडे. मी गॅसवर एक पितळेची कढई तापत ठेवली आहे. या कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं तापलं की यामध्ये 2 तमालपत्राचे पानं आणि 10 ते 12 मिरे टाकून घ्यायचे आणि 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे तेलामध्ये छान असे तळले की यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून या तेलामध्ये टाकून घ्यायचे. हा कांदा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर थोडासा तांबूस रंगावर आला. यामध्ये हे बघा 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि हे बेसन पीठ या कांद्यासोबतच खमंग असं परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर या बेसन पिठाचा हलकासा रंगही चेंज व्हायला लागतो. बेसन पीठ भाजून झालंय. आता यामध्ये आपण जी टोमॅटोची ग्रेव्ही तयार केली होती ती ग्रेव्ही यामध्ये टाकून घ्यायची. या ग्रेव्हीला तेल जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत ही ग्रेव्ही यामध्ये परतून घ्यायची. हे बघा, 4 ते 5 मिनटं तेलामध्ये परतल्यानंतर या ग्रेव्हीला साईडने असं तेल सुटायला लागतंय. या ठिकाणी काही मसाले ॲड करून घ्यायचे. सुरुवातीला लाल तिखट. मी 2 चमचे लाल तिखट घेतले. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. 1 छोटा चमचा हळद पावडर, 2 चमचे धना पावडर आणि 1.5 चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला. हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे 2 मिनटं परतून घ्यायचे. हे बघा, टाकलेले सर्व मसालेही तेलामध्ये व्यवस्थित असे परतून झालेत. आता यामध्ये 1 वाटी वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेला हा वाटाणा. 1-2 मिनटं हा वाटाणाही या मसाल्यासोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा. आता यामध्ये हा वाटाणा शिजण्यासाठी 1 ग्लासभर गरम पाणी ओतून घ्यायचं. या पाण्यामध्ये हा वाटाणा 4 ते 5 मिनटं शिजून घ्यायचा. वाटाणा शिजतोय तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे. या पॅनमध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं तापलं की यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि 6 ते 7 सुक्या लाल मिरच्या. त्याचबरोबर यामध्ये 2 मोठे चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे. हे सर्व साहित्य 1 मिनिटभरच तेलामध्ये परतून घ्यायचं, कारण तीळ हे लगेच भाजले जातात. 1 मिनिटानंतर लगेच यामध्ये चिरून घेतलेला जो पालक होता ना तो पालक यामध्ये टाकून घ्यायचा. हा पालक आता परतून घ्यायचा. हा पालक तेलावरच परतून घ्यायचा. हा परतत असताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही.
हे बघा, काही वेळाने पालकाला तेल सुटायला लागतं. पालकामध्ये अंगचंच पाणी असतं, ते पूर्णपणे आटल्यानंतर हे बघा पालक कोरडा दिसायला लागलाय. हा पालक परतून झालाय. आता गॅस बंद करून हा काढून घ्यायचा. पालक परतूपर्यंत दुसऱ्या साईडचा वाटाणाही शिजून तयार झालाय. आता या वाटाण्याच्या ग्रेव्हीमध्ये जो परतून घेतलेला पालक होता तो पूर्ण पालक यामध्ये टाकून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून फक्त 2 मिनटं हे शिजून घ्यायचं. ही भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी या अंदाजाने यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. मला या ठिकाणी यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटत नाही. शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी पालक मटरची भाजी तयार झाली आहे. तयार झालेली भाजी मी आता काढून घेते. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता. चवीला उत्तमच होते. तर मग ही वेगळ्या चवीची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. घरातील सर्वांना आवडेल. नेहमीप्रमाणे तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेलच तेव्हा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.